दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी लोकसभेसाठी मतदान होते 26 एप्रिलला हे मतदान होणार आहे आणि उरले 3 दिवस। या 3 दिवसामध्ये जे काही वेळ उरलेला आहे हे वेळ प्रचार रॅली आणि प्रचार शिगेला पोहोचलेला। आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, महायुतीचे उमेदवार। सर, काय सांगाल, मागच्या 15 दिवसापासून तुम्ही फिरताय परभणी लोकसभेमध्ये, काय प्रतिसाद आहे, काय परिस्थिती आहे? मी आपल्या नम्रपणे सांगतो की इथल्या जनतेनेच इलेक्शन माझ्या हातात घेतलेलं आहे। 2 वाजता देखील मी गेलो तर 5-5, 10-10 हजारच्या रॅल्या व्हायला लागल्या। मी यंत्रणा नाही काय नाही, तेच कोण यंत्रणा देते, काय करते, काय समजत नाही। गनिमी काव्यानं हे स्वराज्य मी जिंकणार आहे। छत्रपती शिवाजी राजाचा जसा गनिमी काव्य होता त्या काव्याप्रमाणे मी पुरा मतदारसंघातलं 1-2% फक्त राहिले असतील गावं, म्हणजे पुरा गावं करण्यात। शहरात मी कमी होतो पण शहरात देखील आज मी दिखाना करणार आहे जोरात। किती गावांचं फिरणं झालं तुमचं परभणी लोकसभेत? 2600 गावापैकी जवळजवळ 1900 गावं माझी कंप्लीट झाली। 1900 म्हणजे 15 दिवसामध्ये 1926 गावं। आणि आता हे देखील 26च्या अगोदर मी बाकीची राहिलेली गावं कव्हर करणार आहे। वार्ड मोदींची सभा झाली, मोदींनी सांगितलं तुम्ही लहान भाऊ आहात। देवेंद्र फडणवीस म्हणले की राज्याच्या तिजोरीची चाबी जी आहे ती तुमच्या जवळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाठिंबा द्या। काय वाटतं या सभेनंतरचं वातावरण? आदरणीय मोदी साहेब माझे थोरले भाव आहेत, एकनाथ शिंदे माझे भाव आहेत, देवेंद्र फडणवीस भाव आहे, अजितदादा। चौघाच्या मुळे मी माझ्या परभणीच्या विकासासाठी मी पैसा आणणार आहे। आणि ओनली द डेव्हलपमेंट दिस इज माय टार्गेट ऑफ द पार्लमेंटरी परभणी। महत्वाचे काय 4 विषय तुम्ही घेतलेले आहेत परभणी लोकसभेच्या विकासाच्या? मी प्रथमतः जलसिंचन, म्हणजे सिंचन जमीन माझी आहे। परभणीची जमीन फर्टाईल लँड आहे, सर्वात काळी भुरी जमीन, तिला मी सिंचन करणार 100%। नंतर मी MIDCच्या दृष्टीने उद्योगाची नगरी उभा करणार। आणि नंतर मी इथं मेडिकल हब आणि इंडस्ट्रियल सेक्टरच्या दृष्टीने स्टार MIDC आणून रेल्वेच्या प्रोजेक्ट बद्दल काम करणार आणि कृषी प्रक्रिया करणारे उद्योग बी जास्त आणण्याचा प्रयत्न करू, ताकी तरुणांना रोजगार मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल। विरोधकांकडून वैयक्तिक सुद्धा आरोप होत आहेत आपल्यावर, जिथं मराठा OBC वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो। बिलकुल नाही, मराठा मला मतदान देणार, मराठ्यांचा परिणाम चांगला होणार। बुद्धिजीवी मराठा, आता देशमुख सारी मायावर येते माझ्या पक्षात। आता राम भरोसे आहे, त्यांची पाहुणरावळे आहेत, प्रताप देशमुख आहे, राजेंद्र देशमुख आहे, यांची जी पाहुणे, डॉक्टर खटिंग आहे, दामने साहेब आहे, बोर्डीकर आहे, लोणीकर आहे, आमचे सारे नेते मंडळी जीवाचं रान करून हे फिरतात। आणि माझ्या माहितीप्रमाणे बुद्धिजीवी इंटेलेक्च्युअल मराठा आहे ना, तोही मला ऍक्सेप्ट करणार आहे। त्यांच्या माझ्या आक्षेप असायचं काही कारण नाही। 288 आमदाराचा सर्व पक्षाचा आक्षेप एक होता की ओबीसीला धक्का न होता येईल, हीच मागणी होती। त्यामुळं ह्यात काही तथ्य राहिलं नाही। आणि विशेष म्हणजे मी अभिनंदन करीन एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीसचं आणि अजितदादाचं 10% टिकणारं आरक्षण दिलं। ज्यांनी सेक्युलरची भाषा केली त्यांनी काय दिवा लावला। आणि माझे जरा प्रतिस्पर्धी त्यांना माझं चॅलेंज आहे। सारथीची कमिटी बनवताना महादेव जानकर होता, सारथी फक्त मराठ्यासाठी बनवली आहे, त्या कमिटीचा मी सदस्य होतो, बनवलीच मी कमिटी ती। काल खासदारांनी म्हणजे विरोधी उमेदवारांनी असं म्हणलेत की मी 2 लाखांनी निवडून येणार आहे म्हणून। मी 3.5 लाखांनी येणार आहे, मी 3.5 लाखांनी येणार आहे। त्यांना म्हणावं आता प्रचार बंद करा, महादेव जानकर जिंकलेला आहे, करिश्मा चाललेला आहे। स्टँडर्ड लोक देखील CA माझ्याकडे आहेत आणि सामान्य लेबर देखील माझ्यावर आहे। लोक मला पैसे देऊन हे करतात, त्यांना पैसे वाटावे लागतात, मला नाही पैसे वाटावे लागतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे मी 3.5 लाखाच्या फरकानं मराठवाड्यातला जायंट किलर म्हणून महादेव जानकरचं नाव डेफिनेटली होईल। मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय। आणि 4 तारखेला देखील गुलाल उधळल्यानंतर तुमच्यावरच मी मुलाखत देणार आहे। थँक्यू। चला, रेवदे महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय की 3.5 लाखांनी मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि जॉईंट किलर म्हणून मराठवाड्यामध्ये मी या ठिकाणी विजय होणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।